श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय। माझे सर्व भाविक भक्त, माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त, माझे श्री दत्तात्रेय प्रभू स्वामी यांचे भक्त, माझे दयाळू मयाळू माझे मायबाप श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त। आपण ऐकून राहिलो 5 अवतारांचे चरित्र। तिसरे चरित्र श्री गोविंद प्रभू महाराजांचे। श्री गोविंद प्रभू हे रिद्धपुरापासून 7 कोसावर असलेल्या काठसुरा येथील अनंत नायक व नेमाईसा ह्या कणव ब्राह्मण दाम्पत्यास पोटी भाद्रपद शुद्ध अष्टमीत रात्री 10 वाजता शके 1909 मध्ये अवतरले। त्यांच्या जन्मतिथी संबंधी आधार कवी डिंब कृष्णमुनींच्या रिद्धपूर महात्मे या ग्रंथातील शालिवाहन शकी 11 शेंतावटी 9 वर्षे प्लवंग संवत्सरी भाद्रपद शुक्ल अष्टमी गुरुवारी अवतरले। परमेश्वर रिद्धपूर महात्मे ओवी रिद्धपूर महात्मे परंतु मानुभाव मंडळी श्री गोविंद प्रभूंचा जन्म काल श्री गोविंद प्रभू जयंती उत्सव भाद्रपद शुक्र 13 त्रयोदशीला गुरु परंपरेने मान्य करीत आले आहेत। यास मानभावीय वाङ्मय साहित्यात आधार नसल्याने गुरु परंपरेने सांगत आलेल्या जन्मकाल निश्चित असा मान्य करता येत नाही। तथापि त्याविषयी माझे संशोधन कार्य चालू आहे। शोधातील श्री गोविंद प्रभूंचा जन्मकाल भाद्रपद शुक्ल 13 मानभावीय ग्रंथात लिहिलेला आढळला तर त्याविषयी सांगेपांग विचार विमर्श करून तोच निश्चित करण्यात येईल। श्री गोविंद प्रभू 1 वर्षाचे झाल्यानंतर त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले। मग त्यांचे संगोपन त्यांचे मामा मावशी यांनी करून 7 वर्षानंतर मुंजी बंधन केले। तेथून श्री गोविंद प्रभूंना रिद्धपुरास आणून संस्कृत विद्यालयात घातले। त्यांनी संस्कृतचा पूर्ण अभ्यास केला, वेद उपनिषद कंठस्थ केले। तदनंतर त्यांनी द्वारकेत जाऊन श्री चक्रपाणी महाराजांपासून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला। परत रिद्धपुरास येऊन त्यांनी आपले अवतार कार्य सुरू केले। त्यांच्यापासून श्री चक्रधर स्वामींनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला। अर्थात श्री गोविंद प्रभू हे श्री चक्रधर स्वामींचे गुरु होत। श्री गोविंद प्रभूंनी स्वीकार केलेला देह वेडा पिसा होता, म्हणून ते वेड्या पिस्यासारखे वर्तन करीत असत। हा परमेश्वराचा पारदर्शी अवतार होय। ते वेड्या पिस्यासारखे वर्तन करीत असले तरी त्यांचा मूळ ज्ञानमय स्वरूपास गौणतत्व येत नाही। असे वर्तन करणे ही त्यांची लीला होय, येथे वास्तवता नाही हे त्यांच्या लीळा चरित्रावरून कळून येईल। श्री गोविंद प्रभूंचे सारे आयुष्य चमत्कारिक लीला व हास्य विनोद करण्यात गेले। असे असले तरी त्यांनी आपल्या आयुष्यात लोकांना सुखी करण्याचा प्रयत्न केला, माणुसकी शिकवली, चातुर्वर्ण्य व्यवस्था नष्ट केली। स्वामी श्री चक्रधरांनी सांभाळी घातलेल्या परिवारास प्रेमळपणे वागविले, त्यांना कोणतेही उणे भासू दिले नाही, इत्यादी कार्य त्यांच्या ज्ञानमय स्वरूपामुळेच घडले। अशी अलौकिक 100 वर्षे व्यतीत करून त्यांनी शके 1209 मध्ये अवतार संपविला। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।